कोथरूडमधील सुतारदारा, जयभवानी नगर, किष्किंधानगरमधील महिलांनी सकाळपासून निलेश शिंदे व तृप्ती शिंदे यांच्या कार्यालयाजवळ गर्दी केली होती. महिलांनी औक्षण करत निलेश शिंदे यांना राखी बांधत उदंड आयुष्याच्या व यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यावर हप्ता जमा झाला. त्या आनंदात आणखीन भर घालणारा क्षण म्हणजे ही अनोखी राखी पौर्णिमा. लाडक्या बहिणींकडून राखी बांधून घेत निलेश शिंदे व सौ तृप्ती शिंदे यांच्या हस्ते सर्व भगिनींना चांदीच्या देवतांची प्रतिमा भेट देण्यात आली. हे तर खरं तर रक्षाबंधन हे एक निमित्त आहे. परमेश्वर खरं तर सगळ्यांच्या हृदयात असतो. तो आज तृप्तीच्या हाताने त्यांच्या देवाऱ्यात जातोय. या प्रभागामध्ये दीपक भाऊ मानकर, माझे गुरुबंधू हर्षवर्धनदादा मानकर यांच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवलेलेच आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. आणि आज आमच्या या सगळ्या लाडक्या बहिणींना महाराष्ट्र शासनाच्या वतीने, अजितदादांच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने आज एक हप्ता त्यांचा लाडक्या बहिणींचा मिळाला. तर आमच्याकडून ह्या लाडक्या भावाकडूनही काहीतरी मदत व्हावी म्हणून एक छोटीशी गिफ्ट आम्ही रक्षाबंधनाच्या निमित्त आम्हाला लाडक्या बहिणींना दिलेली आहे. साधारणतः 3,500च्या आसपास मी 3 वाजल्यापासून राख्या बांधल्या असावेत असा मला अंदाज आहे. आणि ह्या सगळ्या प्रभागातील माझ्या बहिणींना मी एकच संदेश देतो की या ठिकाणी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत प्रभागाला लागणाऱ्या, सगळ्यात महत्त्वाचं ह्या सुतारदारा भागामध्ये वाढती गुन्हेगारी आणि स्वच्छता, पाण्याचे जे प्रश्न आहेत ते मी दीपक भाऊ मानकरांच्या माध्यमातून 100% सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. आणि ह्या गुन्हेगारीचा समूळ नाश हा दीपक भाऊंच्या माध्यमातून 100% होईल अशी मी या निमित्तानं माझ्या लाडक्या बहिणींना या रक्षाबंधनाच्या निमित्त खात्री देतो. खूप वर्ष झालं आम्ही आदरणीय दीपक भाऊ मानकर आणि आमचे गुरुबंधू हर्षवर्धनदादा मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे कार्यक्रम सातत्याने करत राहतो. आमची एवढीच भावना आहे की प्रत्येक महिलेला आमचा उपयोग झाला पाहिजे. येथे प्रत्येक महिला ही काम करणारी आहे. त्यासाठी आम्ही जितकं होईल तितकं आम्ही या महिलांसाठी नक्की करू आणि यापुढेही करू. खरं तर पहिल्यांदा महिलांचं मी मनापासून आभार मानते की त्यांना एवढा भाऊ मिळाला आहे, भक्कम आधार मिळाला आहे. तसेच भावालाही बहिणींचा आज खूप मोठा आधार मिळाला आहे. एवढंच सांगायचं. मी गेले कित्येक वर्षे झाले दादांनी या प्रभागामध्ये खूप कामं केलेली आहेत. आमच्या इथे पाण्याची टंचाई असो, या कित्येक महिलांचे प्रॉब्लेम असो, कोणाचेही प्रॉब्लेम असो, ते वारंवार सॉल्व्ह करतच राहतात. आता ह्या दिवशी त्यांनी रक्षाबंधनचा जो कार्यक्रम ठेवला आहे तो खूप चांगल्या प्रकारे सगळ्या बहिणींना एकत्र येऊन कार्यक्रम ठेवतायत. प्रत्येक महिना असो, वर्ष असो, वारंवार ते सातत्याने कामं करतच असतात. आणि त्यांची कामं करण्याची पद्धत पण खूप चांगली आहे. आमच्या महिलांना खूप सहकार्य होते. बचत गटांना झालं, सगळं घरपोच त्यांनी छत्र्या वाटप केल्या, अजून भरपूर प्रकारच्या ट्रिपा काढल्या त्यांनी महिलांना. म्हणजे ज्या महिला घरगुती बसतात त्यांना काहीच म्हणजे कुठलेच उपयोग मिळत नाही, तर त्यांना फिरण्याची संधी पण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे दिलेली आहे. तृप्तीताई, हर्षवर्धनदादा मानकर, निलेश भाऊ शिंदे यांनी सातत्याने सगळ्या महिलांना खूप मदत केलेली आहे. गेले 10 वर्ष झालं मी इथं काम करते भाऊंकडे. भाऊंनी नुसतं रक्षाबंधनच नाही तर दर महिन्याला महिलांना जर कोणाचा आधार नाही त्यांना धान्य सुद्धा दर महिना वाटप करतात. म्हणजे अशी चांगल्या प्रकारे महिलांसाठी खूप उपयोगी आहे. आणि हर्षदादा आणि निलेश भाऊ शिंदे यांनी खूप प्रकारे चांगले काम करता येते आणि इथून पुढेही चांगलं करणार आहेत याची मला खात्री आहे.